चला तर पाहूया इतिहास या विषयाची काही प्रश्न. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर पर्याय क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले यांनी केले. पुढील प्रश्न, शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? राजगड, पन्हाळगड, प्रतापगड का रायगड? तर पर्याय क्रमांक 4 रायगड या किल्ल्यावर झाला होता. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, आर्य ही डॅडॅश संकल्पना आहे? भाषिक, जातीय, वर्गीय का वंशिक? आर्य ही डॅडॅश संकल्पना आहे? आर्य ही डॅडॅश संकल्पना आहे. तर आर्य ही पर्याय क्रमांक 1 भाषिक संकल्पना आहे. भाषिक संकल्पना आहे. इतिहासाचे किती कालखंड पडतात? इतिहासाचे किती कालखंड पडतात? 2, 3, 4, 5. इतिहासाचे किती कालखंड पडतात? इतिहासाचे किती कालखंड पडतात? तर पर्याय क्रमांक 2 3 कालखंड पडतात. 3 कालखंड पडतात. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? तर पर्याय क्रमांक 4 शहाजी राजे यांना दिला. पर्याय क्रमांक 4. प्रबोधनाची चळवळ येथे उद्भवली. प्रबोधनाची चळवळ येथे उद्भवली. तर प्रबोधनाची चळवळ इटली, ग्रीस, इंग्लंड का फ्रान्स? पर्याय क्रमांक 1 इटली येथे उद्भवली. पर्याय क्रमांक 1. आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1 राजाराम मोहनराव हे आहेत. पर्याय क्रमांक 1. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर पर्याय क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे यांनी चालू केले. भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? तर माउंट बॅटन. पर्याय क्रमांक 1. 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पर्याय क्रमांक 4
स्वामी श्रद्धानंद यांनी केली. पर्याय क्रमांक 4. प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? पर्याय क्रमांक 4. भाऊ महाजन हे आहेत. पर्याय क्रमांक 4. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता? पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता? पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला होता? तर पर्याय क्रमांक 2. जून 1665 या वर्षी झाला होता. पर्याय क्रमांक 2. भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर फैजपूर येथे झालेल्या प्रथम काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर पर्याय क्रमांक 1. जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरू यांनी अध्यक्षपद भूषवले होते. पर्याय क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? पर्याय क्रमांक 3. बहिर्जी नाईक हे होते. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. पुणे, सातारा, आग्रा का अलीगड? तर पर्याय क्रमांक 4. अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अलीगड येथे शिक्षण संस्था स्थापन केली. गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या हेल्मेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते? तर पर्याय क्रमांक 1. विकार विलसित. पर्याय क्रमांक 1. विकार विलसित. पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले? पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. आदिलशाहीकडून गोवा हस्तगत केले. खालीलपैकी इंग्रज कालखंडात झालेले कायदे याबाबत अयोग्य जोडी ओळखा. सतीबंदी कायदा 1829, विधवा पुनर्विवाह कायदा 1856, बालविवाह विरोधी कायदा 1832 का स्त्रीबूण? तर या ठिकाणी विधवा पुनर्विवाह कायदा हा अयोग्य पर्याय आहे. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री कोणत्या अधिवेशनात मंजुरी दिली? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री कोणत्या अधिवेशनात मंजुरी दिली? तर पर्याय क्रमांक 4. कोलकाता अधिवेशन. चुकीची जोडी ओळखा. चंपारण्य सत्याग्रह 1917, रॉलेट कायदा विरुद्ध लढा 6 एप्रिल
1919 या ठिकाणी दिसत नाही, तर रॉयलेट कायदा विरुद्ध लढा 6 एप्रिल 1919 यापैकी नाही का? खेडा सत्याग्रह 1918 तर पर्याय क्रमांक 3 यापैकी नाही. 1905 मध्ये बंगालची अन्यायकारक फाळणी कोणी केली? 1905 मध्ये बंगालची अन्यायकारक फाळणी कोणी केली? लॉर्ड रिपन, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कर्झन का जॉर्ज वूल? तर 1905 मध्ये बंगालची अन्यायकारक फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर पर्याय क्रमांक 4 1909 चा कायदा. पुणे करार केव्हा झाला? पुणे करार केव्हा झाला? पुणे करार केव्हा झाला? तर पर्याय क्रमांक 4 24 सप्टेंबर 1932. मुंबई प्रांतात देवदासी प्रथा विरुद्ध कोणी परिषद भरवली? मुंबई प्रांतात देवदासी प्रथा विरुद्ध कोणी परिषद भरवली? तर पर्याय क्रमांक 1 विठ्ठल रामजी शिंदे. पर्याय क्रमांक 1. रामोशांच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? रामोशांच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? राणी लक्ष्मीबाई, वासुदेव बळवंत फडके, राणी बांकाबाई का उमाजी नाईक? रामोशांच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर पर्याय क्रमांक 4 उमाजी नाईक. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली. पर्याय क्रमांक 4 स्वामी रामानंद तीर्थ. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 लाहोरच्या अधिवेशनात संमत करण्यात आला. घटनेचे विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावी असे निश्चित केले? तर घटनेने विधान परिषदेची किमान किती, कमीत कमी किती सदस्य संख्या असावी असे निश्चित केले आहे? घटनेने विधान परिषदेची किमान किती सदस्य संख्या असावी असे निश्चित केले? तर किमान 40 सदस्य संख्या असावी. पर्याय क्रमांक 2 40 सदस्य संख्या. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ला झाले. पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946. छत्रपती शिवाजी महाराजांचा
रायगडावर राज्याभिषेक कोणत्या साली झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक कोणत्या साली झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 साली राज्याभिषेक झाला होता. पर्याय क्रमांक 2.